सगळ्या लोकांचं नागरिकांचं प्रेम आहे माझ्यावर. इतकी वर्ष गेली 10 वर्ष काम केलेलं आहे आणि 10 वर्ष केलेल्या कामाची हीच माझी पोचपावती असं म्हणायला हरकत नाही. माझ्या मते 3000च्या पुढं सगळ्या सीट्स निवडून येणार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीचे उमेदवार यांची प्रचारात मध्ये आता आघाडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार विजेंद्र माने साहेब. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब, काय सांगाल? प्रचाराने आता गती घेतलेली आहे. आपण प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतंय. कसा नेमका प्रतिसाद आपल्याला या प्रचारात मिळतोय? प्रतिसाद काय तुम्ही बघायलाच लागलाय कसा प्रतिसाद आहे. सगळ्या लोकांचं नागरिकांचं प्रेम आहे माझ्यावर. इतकी वर्ष गेली 10 वर्ष काम केलेलं आहे आणि 10 वर्ष केलेल्या कामाची हीच माझी पोचपावती असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच आज या सगळ्या प्रचारामध्ये फिरताय आपण. या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. कोणत्या समस्या या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात? समस्या म्हणजे गेल्या 4.5 ते 5 वर्षात प्रशासन असल्यामुळे प्रशासनाने या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. स्वच्छतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. गौतम जाधव साहेब जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी त्या काळात गटरची कामं केलेली होती. पण आता आपण एक 70 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये आता ड्रेनेज लाईन, इथं गेली 65 वर्षामध्ये ड्रेनेज लाईन नव्हती. ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे नवीन. त्यानंतर गटरचं काम चालू आहे आणि त्यावरती परत आता कॉन्क्रीटचे आपण रस्ते करतोय. ही कामं आता होत आहेत. पण इथं माझ्या मताने इथं एखाद्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका होणं गरजेचं आहे. स्वच्छतागृह फार जुने आहेत. ती स्वच्छतागृह नवीन करणं गरजेचं आहे. खाली अंगणवाडी शाळेचं काम आहे ते पूर्णपणे दुर्लक्षित आहे. अंगणवाडी शाळेचं काम पूर्णपणे नवीन आपल्याला करायला लागणार आहे. नक्कीच साहेब, या वेळेला तुम्ही जे आपण प्रचारामध्ये आपण लोकांशी संवाद साधत आहे, तुम्ही नेमका कोणता अजेंडा घेऊन या मतदारांसमोर जात आहे? महत्त्वाचं म्हणजे आता आपण या जिथं आपण आहे हा कुचकुरी समाज मोठ्या प्रमाणात इथं राहतोय आणि हा समाजाबद्दल तुम्ही विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात एवढी धाडशी लोक कोणी नसतील आणि प्रामाणिक लोक नसतील अशी लोक आहेत. आज कोल्हापुरात कुठल्याही समस्या आल्या तर यांना पहिल्यांदा बोलवलं जाते समाजाला. साहेब, अनेक मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय आणि या प्रचारादरम्यान तुम्ही नेमका कोणता अजेंडा घेऊन या मतदारांसमोर जाताय? केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार त्या असल्यामुळं आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाच्या कुठल्याही निधीची आपल्याला कमतरता राहणार नाही. ती कमतरता आपण पूर्णपणे कुठलीच राहणार नाही. आपण इथं चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम करावलं आहे आणि वरती जे काय आपल्याला आता मगाशी मी जी कामं सांगितली ती विकास कामं येणाऱ्या 5 वर्षामध्ये लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहे. या प्रभागाच्या अनुषंगानं नेमके काय पावले तुम्ही उचलणार आहात? महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4.5-5 वर्षामध्ये थोडंसं दुर्लक्ष नक्कीच झालेलं आहे. पण आता विकास कामं आपण करतोय आणि भविष्यात जे काय आता अंगणवाडीचं काम असेल, त्यानंतर रस्ते, गटर, ड्रेनेज, स्वच्छतागृहाचा मोठा प्रश्न आहे तो आपल्याला करायचा आहे. अभ्यासिका मुलांसाठी ते एक चालू करायचं आहे. ही कामं आता भविष्यामध्ये आपण करणार आहोत. साहेब, या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर कुचकुरवी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्या समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? समाजाबद्दल वाटतंय म्हणजे मी लहानपणापासून माझी इथं मित्रपरिवार मोठा आहे. आम्ही LIC ग्राउंडवर खेळत होतो त्यावेळेपासून माझे मित्र आहेत तिथे सगळे राहतात आणि आम्ही एक परिवार म्हणून जगलेलो आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग असतोय. तेही आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. आज सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात धाडसी आणि प्रामाणिक जर कोण असतील तर हा समाजाचे लोक आहेत. कोल्हापुरात कुठलंही मोठं संकट आलं तर स्वतः न बोलवता ही लोक पुढे येतात. साहेब, नक्कीच आपल्या या संपूर्ण प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय असं तुम्ही सांगितलं. आता काही दिवसच फक्त मतदानासाठी शिल्लक आहेत. भाजपचे वरिष्ठ जे काही नेते आहेत यांच्या प्रचारासंदर्भात काही नियोजन केलेलं आहे का? वरिष्ठ नेत्यांचं नियोजन म्हणजे आता 12 तारखेला आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि त्याच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मिसळ कट्टा म्हणून. आणि बाकी काय स्थानिक आमचे जे काही नेते आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सभा आणि ह्या चालूच आहेत. साहेब, शेवटचा प्रश्न, या संपूर्ण प्रचारादरम्यान आता काय वाटतंय, मतदारांना काय आव्हान कराल? मतदानाचं आव्हान नाही, मतदारांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे काय करायचं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार प्रमोददादा देसाई असतील, वंदना मोहिते असतील, विजेंद्र माने मी स्वतः आहे, राजनंदा माडिक असतील, त्यांना फक्त एवढंच माहीत आहे कमळ चिन्ह आणि कमळ चिन्हावरच बटन दाबणार आहेत. माझ्या मते 3000च्या पुढं सगळ्या सीट्स निवडून येणार आहेत.